दरम्यान मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। परेल हिंदमाता परिसरात पाणी साचलंय। ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळतोय। पश्चिम उपनगर अर्थात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, malaड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या सगळ्या परिसरात पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेची वाहतूक 40 मिनिटं उशिरानं आहे, तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये। आणि आपण आता ठाण्यातून आढावा घेऊया, कारण ठाणे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। तिथे काय परिस्थिती आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। सध्या मी ठाणे स्टेशन परिसरात आहे आणि ठाणे स्टेशन परिसरात आपण बघतोय कशा प्रकारे स्टेशनच्या समोरचा भाग जिथे पूर्णपणे पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सगळ्या रिक्षा, टॅक्सी या ठिकाणी लागत असतात, मात्र काल रात्रीपासून जो पाऊस पडतोय त्यामुळे ठाणे स्टेशनचा जो बाहेरचा भाग आहे, ठाणे पश्चिमेतला जो भाग आहे तो कशा प्रकारे जलमय झालेला आहे आपण या दृश्यांमधनं दाखवतोय। पूर्ण सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि लोकल सुद्धा अप आणि डाऊन मार्गाच्या साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे। त्यामुळे अनेक जण कामाला निघालेले आहेत, मात्र प्रशासनाने सांगितलेलं आहे जर तुम्ही अत्यावश्यक काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा आणि त्यामुळे रेड अलर्ट ठाण्यात आहे। आणि ज्या प्रकारे मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे ही दृश्य ठाणे स्टेशनच्या बाहेरच्या आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। वेदांत नाईक, एबीपी माझा, ठाणे। आणि ठाण्यातला आढावा घेतल्यानंतर आपण सायनमध्ये येऊयात। सायन गांधी मार्केट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत। निलेश, काय चित्र पाहायला मिळत आहे सायन मार्केट परिसरात? प्रज्ञा, सायन मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाणी साचलंय। खरं तर अनेक वेळा या ठिकाणी पाणी साचतं त्यावेळेस गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये बंद पडल्याचं देखील आपण पाहतो। शिवाय पूर्णपणे वाहतूक बंद झाल्याचं देखील अनेक वेळा पाहायला मिळतं। मात्र आज ही वाहतूक धीरे धीरे का होईना ही वाहतूक सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलंय। सकाळची वेळ आहे, कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, कारण जवळच रेल्वे स्टेशन देखील आहे। या सर्वांनाच जाताना आता अडचणींचा सामना करावा लागतोय। आज शाळांना सुट्टी आहे, त्यामुळं विद्यार्थी जरी नसले तर कामावर जाणारी मंडळी ही असते, त्यांना मात्र अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागतोय। महानगरपालिकेचे कर्मचारी समोर आपण पाहतोय त्या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहेत आणि पंपाच्या माध्यमातून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस रात्रीपासून कोसळतोय, किंबहुना मागच्या 3 दिवसांपासून मुंबईला ज्या पद्धतीनं झोडपलं जातंय त्यामुळं पाण्याचा निचरा होणं जरा अवघड झालेलं आहे आणि त्यामुळं महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासन सज्ज आहे। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मॅनहोल्स आहेत त्या ठिकाणी देखील ही सर्व मंडळी आहेत। इथं देखील 3 पंप साधारणपणे या ठिकाणी सायन मार्केट परिसरामध्ये असतात। गांधी मार्केट परिसरामध्ये समोर पालिकेचे कर्मचारी काम करताना आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला देखील अशाच पद्धतीने 2 पंप लावण्यात आलेले आहेत। एवढं असून देखील या ठिकाणचा पाण्याचा निचरा जो आहे हा होत नाहीये। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्यामुळं सध्याची ही आपण या गांधी मार्केट परिसरातली दृश्य पाहतोय। गाड्या मात्र संत गतीने या ठिकाणी सुरू आहेत। ज्या पद्धतीनं रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल, पावसाचा जरी बरोबर आहे, त्यामुळे हे चित्र पुरेसं बोलकं आहे की या पावसामध्ये मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये हे सांगण्यासाठी। निलेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। दरम्यान लाल बहादूर शास्त्री रोडकडून कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनजवळ जाणाऱ्या मार्गावर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय एलबीएस रोडवरची। कांजूरमार्गच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। एवढ्या वेगामध्ये हे पाणी रस्त्यावरून वाहत जाताना आपण पाहतोय। दरम्यान हिंदमाता परिसरातून पावसाचे अधिक अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काय चित्र आहे, काय परिस्थिती आहे हिंदमाता परिसरात? इकडे कायमच वॉटर लॉगिंग होत आहे। सध्याची ही हिंदमाता परिसरातली आपण दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात दुतर्फा पाणी भरलेलं आहे ब्रिजच्या आणि त्यामुळेच रस्ते वाहतूक जी आहे ती या ठिकाणाहून ब्रिज खालून जाणारी बंद केलेली आहे। मात्र परळच्या ब्रिजवरून जाणारी वाहतूक जी आहे ती सध्या सुरू आहे। सध्या या हिंदमाता परिसरामध्ये अनेक दुचाकी बंद पडताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या गाड्यांना अडचणी निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळत आहेत। पाणी लवकरात लवकर खाली व्हावं यासाठी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे। महिला पोलीस आहेत, यासोबतच स्थानिक महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत।
आज अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस कोसळू शकतो आणि त्यामुळं नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. हवामान खात्याच्या वतीनं जी माहिती दिली आहे त्यानुसार